चला तर मंडळी, आज आपण पावसाळ्यामध्ये खाण्याकरिता छान असे गरमागरम आणि चवीला अप्रतिम लागणारे मस्त असे आगळे वेगळे पकोडे तयार करीत आहोत. आणि हे पकोडे खरंच खायला खूप जास्त चवीला अप्रतिम लागते. तर इथे पकोडे तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे एका भांड्यामध्ये बेसन घेतलं. यामध्ये सगळ्यात आधी हातावर सोडून आपल्याला कस्तुरी मेथी घालायची आहे. यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून हे बेसन आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून या बेसनच्या पूर्णपणे गुठळ्या निघून जाईल. तर इथे बघू शकता 4 ते 5 मिनिटांमध्ये हे बेसन मी छान असं भिजवून घेतलं आणि अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. यानंतर बेसन आपल्याला झाकून ठेवायचं आहे. यासोबतच मी इथे काही 2 ते 3 बटाटे शिजवून घेतलेले होते. त्याला मी सालं काढून छान असे हाताने फोडून घेतले. त्यानंतर इथे फोडणीकरिता सगळ्यात आधी गरम तेलामध्ये मोहरी घालायची, जिरे घालायचं, यासोबतच कढीपत्ता, कांदा व चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि हे सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये हळद, धनिया पावडर, यासोबतच चवीनुसार मीठ. आता हे सगळं छान परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये शिजवलेला बटाटा घालायचा. आता हा बटाटा सुद्धा छान आपल्याला यामध्ये मिक्स करून अगदी 1-2 मिनिटांकरिता हा बटाटा आपल्याला यामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे. वरून छान बारीक कट केलेली कोथिंबीर घातली. यासोबतच इथे मी जे बेसन भिजवलेलं होतं ते सुद्धा छान इथे मुरलेलं आहे. त्यानंतर यामध्ये सोडा घालायचा, याला छान मिक्स करायचं. त्यानंतर मी इथे अगदी मोठ्या आकाराची छान अशी ब्रेड घेतलेली आहे. याला मी छान चटणी लावून घेतली. त्यानंतर दुसरा ब्रेड सुद्धा मी याला लावून छान असा प्रेस करून घेतला. त्यानंतर याला आपल्याला आवडीनुसार छान असं कट करून घ्यायचं आहे. आणि आता हा ब्रेड आपल्याला अशा पद्धतीने बेसनामध्ये बुडून अगदी मध्यम गरम तेलामध्ये छान असा अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. तर इथे बघू शकता एका बाजूने छान असे पकोडे तळून झाल्यानंतर आपल्याला दुसरी बाजू सुद्धा छान अशी तळून घ्यायची आहे. आणि हे पकोडे एकदम असे छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता छान असे सोनेरी रंग येईपर्यंत पकोडे तळून घेतले. आता याच पद्धतीने मी इथे हे सगळे पकोडे तयार करून घेणार आहे. आणि मस्त असे पावसाळा स्पेशल मस्त गरमागरम आणि चवीला अप्रतिम लागणारे पकोडे इथे तयार आहे. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा.